Welcome to student. In today's lecture, we have discussing the another topic of the solid state. The name of the topic is that Frankel defect. In last lecture, we have discussed the stoichiometry defect. In stoichiometry defect, there are 4 points or there are 4 types. First one, it is called as a vacancy defect. Second is that interstitial defect. Third one, it is called as a Schottky defect. Fourth one, it is called as a Frankel defect. मग शॉर्टकी डिफेक्टपर्यंत आपण कालच्या तासाला डिस्कस केलं होतं. आताच्या तासाला आपल्याला फ्रँकेल डिफेक्ट म्हणजे काय ते डिस्कस करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. व्हॉट डू मीन बाय फ्रँकेल? फर्स्ट द फ्रँकेल इट इज अ जर्मन सायंटिस्ट. फ्रँकेल हा जर्मन सायंटिस्ट होता. इन 1965 ही वॉज स्टडीड द डिफरंट टाईप्स ऑफ द डिफेक्ट. 1965मध्ये सर्वात अगोदर डिफेक्टचा शोध त्यांनी लावलेला होता. मग या फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय असतं ते समजून सांगतो. इन फ्रँकेल डिफेक्ट इज अरायझेस इन द क्रिस्टल. हा फ्रँकेल डिफेक्ट कोणामध्ये तयार होतो आहे? क्रिस्टलमध्ये तयार होतो. केव्हा? वेन अँड आयन ऑफ आयोनिक कंपाऊंड. आयोनिक शब्द वापरतोय बघा. आयोनिक म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक कटायन असेल आणि एक काय असेल? अनायन. एक कोण असेल त्याच्यामध्ये? कॅटायन्स. आणि एक कोण असेल त्याच्यामध्ये? अनायन्स असेल. मग हे आयोनिक कंपाऊंड जे असतात दे आर मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट. ते स्वतःची जी रेग्युलर पोझिशन असतात त्या रेग्युलर पोझिशनमधून ते आयन्स आयदर इन कटायन or either in the anion, they move from its side, regular side, and goes into the another position. Another position means that interstitial position. Interstitial position between the lattice point, and to form the defect, it is called as a Frankel defect. बघा परत एकदा समजून सांगतो. फ्रँकेल डिफेक्ट हा कोणामध्ये तयार होतोय? आयोनिक कंपाऊंडमध्ये तयार होतोय. आयोनिक कंपाऊंड किंवा आयोनिक सॉलिड हा कोणाचा पार्ट आहे? इट इज अ पार्ट ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. मग आयन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड आर मिसिंग. इथे शब्द आहे बघा. आर मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट and goes into the which position? Interstitial position, and to form the defect it is called as a Frankel defect. त्याला काय म्हटलं गेलं? फ्रँकेल डिफेक्ट असं म्हटलं गेलं. परत एकदा सांगतो. फ्रँकेल इट इज अ जर्मन सायंटिस्ट. इन 1965 he was the first scientist to study the defect, so it is called as a Frankel defect. मग या फ्रँकेल डिफेक्ट कोणामध्ये आढळून येतो? द फ्रँकेल डिफेक्ट इज ऑकर्स इन आयोनिक कंपाऊंड. कोणामध्ये असतो तो? आयोनिक कंपाऊंडमध्ये असतो. मग ह्या आयोनिक कंपाऊंडमध्ये काय असतं? एक कटायन असतो आणि एक काय असतो? अनायन असतो. मग तो कटायन आणि अनायन काय होतो? मूव्ह होतो. कटायन किंवा अनायन मूव्ह फ्रॉम इट्स रेग्युलर साईड. मग कुठे जातो तो? त्याची रेग्युलर साईड सोडल्यानंतर इट गोज इन टू द इंटरस्टेशियल पोझिशन. कुठे जाऊन बसतो तो? इट गोज इन टू द इंटरस्टेशियल पोझिशन. बघा इथे सर्कल फिरते. इंटरस्टेशियल पोझिशन कोणाची असते? बिटवीन द लॅटिस पॉईंट. कालच्या तासाला आपण बघितलं होतं. बिटवीन द लॅटिस पॉईंट. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, सर आयनिक कंपाऊंडमध्ये कटायन आणि अनायन असतं, मग प्रामुख्याने जातं तरी कोण? इन लास्ट लेक्चर आय वॉज टोल्ड यू दॅट कटायन इज अ स्मॉलर इन साईज. कटायन कसा असतो? स्मॉलर इन साईज असतो. अनायन हा कसा असतो? बिगर इन साईज असतो. आणि इंटरस्टेशियल पोझिशन किंवा इंटरस्टेशियल स्पेस ही कशी असते? स्मॉल स्पेस असते. आणि स्मॉल स्पेस असल्यामुळे ड्यू टू द स्मॉल स्पेस ऑफ द इंटरस्टेशियल पोझिशन सो दॅट अनायन इज नॉट फिक्स इन दॅट पोझिशन. अनायन काय होतो? त्या पोझिशनमध्ये फिक्स बसू शकत नाही. मग राहिला प्रश्न कोण? ओनली द cations is goes into the interstitial position because of there is a smaller size of cation. There is a smaller size of the cation. म्हणून इथे
त्यांनी दिलेले बघा, इट गोज इन टू द स्मॉलर, कटायन्स आर युजली स्मॉलर दॅन अनायन. कटायन काय म्हणतोय तो स्मॉल असतो कोणापेक्षा, अनायनपेक्षा. म्हणून इट इज देअर फॉर मोर कॉमन, बघा इथे शब्द आला बघा, इट इज देअर फॉर मोर कॉमन टू फाइंड कटायन्स ऑक्युपाय इन टू विच पोझिशन, इंटरस्टेशियल पोझिशन. म्हणजे इंटरस्टेशियल पोझिशनमध्ये कोण जाऊ शकतो फक्त आता, मग कॅटायन जाऊ शकतो. का, बघा त्यांनी दिलेलं, बिकॉज इट इज अ स्मॉलर इन साईज, स्मॉलर कटायन ऑक्युपाय अकोमोडेटेड इन द इंटरस्टेशियल स्पेस. म्हणजे फ्रँकेल डिफेक्टमध्ये जो आयोनिक कंपाऊंड असतो, समजा NaCl घेतला तर Na प्लस आणि Cl मायनस. सो कटायन इज अ स्मॉलर इन साईज, anion is a bigger in size, so that this cation leaves its own position. कटायन स्वतःची जागा सोडतो आणि कुठे जाऊन बसतो, इट गोज इन टू द इंटरस्टेशियल पोझिशन. सर मग अनायन का जाऊ शकत नाही, बिकॉज द अनायन दॅट इज अ क्लोरीन, इट इज अ बिगर इन साईज अँड इट कॅन नॉट बी फिक्स इन टू द इंटरस्टेशियल पोझिशन. बघा तुमच्यासमोर एक डायग्रॅम येते, त्या डायग्रॅममध्ये जर आपण बघितलं, वेन वी ऑब्झर्व दिस डायग्रॅम, काय दिसतं विद्यार्थिनीनं तुम्हाला, आफ्टर वन कटायन देयर इज अ वन अनायन. एका कटायन नंतर एक अनायन येतो किंवा एका अनायन नंतर एक काय येतो, कटायन येतो. ह्या पहिल्या रोमध्ये आपण बघितलं, हाऊ मेनी अनायन, देर आर 2 अनायन. हाऊ मेनी कटायन, देर आर 2 कटायन. ओके. आता पुढच्या रोमध्ये बघा, हाऊ मेनी कटायन, देर आर 3 कटायन. हाऊ मेनी अनायन, देर आर 3 अनायन. आता इथे काय तयार, इथे बघा लक्ष द्या, इथे काय मिस झालेलं आहे, मिसिंग ऑफ कटायन. मिसिंग ऑफ कटायन म्हणजे मिसिंग ऑफ कटायन म्हणजे त्याच्यामध्ये काय क्रिएट झाली, व्हॅकन्सी क्रिएट झाली. काय क्रिएट झाली त्याच्यामध्ये, व्हॅकन्सी क्रिएट झाली. आता डेफिनेशनमध्ये म्हटल्याप्रमाणे मिसिंग ऑफ आयन, मग कुठला आयन मिस झाला याच्यामध्ये, कटायन मिस झाला. मिसिंग ऑफ कटायन, हा मिसिंग ऑफ कटायन कुठे जाऊन बसला, इंटरस्टेशियल पोझिशनमध्ये जाऊन बसला. बघा इथे इंटरस्टेशियल पोझिशन दिसते काही, हीच पोझिशन किंवा ही स्पेस कशी आहे, स्मॉलर इन साईज. इंटरस्टेशियल पोझिशन और इंटरस्टेशियल स्पेस इज अ स्मॉलर इन साईज. मग याच्यामध्ये कटायन बसू शकतो का अनायन, इन दॅट पोझिशन ओनली द कटायन कॅन बी अकोमोडेटेड. बघा या वाक्याला, ओनली द कटायन कॅन बी अकोमोडेटेड. हेन्स in this diagram we obtain that or we observe that the only and only, बघा वाक्य काय सांगतोय, only and only कटायन इज अन इंटरस्टेशियल साईट. कोण जाऊन बसलाय त्याच्यामध्ये, फक्त आणि फक्त कोण जाऊन बसलाय, कटायन जाऊन बसलेला आहे. मग परत ह्या तिसऱ्या ह्या रोमध्ये जर बघितलं तर हा पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे, हा त्याच्या शेजारी हा निगेटिव्ह. इथे परत कोण तयार झालं आहे, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस पाहिला होता, पण पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस तिथे नाही आहे, म्हणजे तो त्याची जागा सोडून गेलेला आहे आणि त्याच्याच खाली बघा इथे तो जाऊन बसलेला आहे. मग ह्या डायग्रॅमचं ऑब्झर्वेशन तुम्ही जर केलं असेल, वेन वी ऑब्झर्व दिस डायग्रॅम ॲट द टाइम, इट इज क्लिअरली ऑब्झर्व दॅट द cation goes into the interstitial position and to causes the defect. This defect, it is called as a Frankel defect. What is the definition of Frankel defect? The Frankel defect is observed in crystal of ionic compound by missing the cations or anions from its regular side and goes into the interstitial position and to defect is obtained. It is called as a Frankel defect. It is called as a Frankel defect. ह्या डायग्रॅमवरून तुमची आता क्लिअर आयडिया आली असते. आता मी डायग्रॅम निगेटिव्हने सुरुवात केली, निगेटिव्ह चार्जने आधी घेतलेली आहे. तर तुम्ही डायग्रॅम निगेटिव्ह चार्जनेच घ्यायला पाहिजे असं आहे का, नाही. तुम्ही ती कटायननी पण सुरू करू शकतात किंवा ती अनायननी पण सुरू करू शकतात. पण एक गोष्ट असं लक्षात घ्यायची, पहिल्या रोमध्ये जितके कटायन आणि जितके अनायन असतील तितकेच कटायन आणि अनायन हे शेवटच्या रोपर्यंत असायचे, ड्रॉ करायचे. आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या कुठल्याही रोमधला एक कटायन काय करायचा, मिस करायचा आणि तो पुढच्या रोमधल्या इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये
कॅरी करायचा. असे किती दाखवायचे 2 कटायन त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमधून मिस होत आहेत आणि 2 कटायन त्यांची स्वतःची जागा मिस करून कुठे जाऊन बसत आहेत, ते इंटरस्टेशल पोझिशनमध्ये जाऊन बसत आहेत. असं आपल्याला ते कॅरी करायचं आहे. मग याच्यावरून आपल्याला काय ऑब्झर्वेशन काय येतं? व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? इट इज ऑब्झर्व दॅट स्मॉलर कटायन इज डिस्प्लेस. आता तो काय झाला? डिस्प्लेस झाला आहे. कुठून डिस्प्लेस झाला आहे? फ्रॉम नॉर्मल साईड टू अन इंटरस्टेशल स्पेस. म्हणजे काय सांगतो तो स्मॉलर कटायन विच इज प्रेझेंट इन द इट्स रेग्युलर space, it get displaced and goes into the which position? It goes into the interstitial position. मग आता इंटरस्टेशल पोझिशनमध्ये जात असताना काय क्रिएट झाले? व्हॅकन्सी क्रिएट झालेली. काय क्रिएट झालेली आहे? व्हॅकन्सी क्रिएट झालेली. म्हणजे तुम्ही जर बघितलं असणार तर हा जो डिफेक्ट आहे, हा डिफेक्ट कॅरी होत असताना सुरुवातीला काय क्रिएट होते? व्हॅकन्सी क्रिएट होते आणि नंतर तो इंटरस्टेशल पोझिशनला जाऊन बसतो. म्हणून इथे वाक्य म्हटलं आहे, देअरफोर इट क्रिएट द व्हॅकन्सी डिफेक्ट ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. बघा इथे ओरिजिनल पोझिशनला काय क्रिएट झालेली आहे? व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे. मग ती ओरिजिनल पोझिशनला व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे अँड इंटरस्टेशल डिफेक्ट ॲज इट इज अ न्यू लोकेशन इन द सेम क्रिस्टल. म्हणजेच त्या सेम क्रिस्टलमध्ये, त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये 2 डिफेक्ट तयार झाले. एक म्हणजे पहिला व्हॅकन्सी डिफेक्ट आणि दुसरा कुठला? इंटरस्टेशल डिफेक्ट. म्हणून पुढचं वाक्य लक्षात घ्या, फ्रँकेल डिफेक्ट कॅन बी रिगार्डेड ॲज अ. म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट हे कोणाचं कॉम्बिनेशन आहे? फ्रँकेल डिफेक्ट इज रिगार्डेड ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ, पहिला शब्द दिला बघा, व्हॅकन्सी अँड इंटरस्टेशल डिफेक्ट. म्हणजेच फ्रँकेल डिफेक्ट हा क्रिएट होत असताना सुरुवातीला व्हॅकन्सी क्रिएट होते, व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होतो. व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट झाल्यानंतर काय तयार होतं? इंटरस्टेशल डिफेक्ट तयार होतो. मग याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो किंवा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता कशी असू शकते की राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्रँकेल डिफेक्ट किंवा एक्सप्लेन द फ्रँकेल डिफेक्ट किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग शोज द फ्रँकेल डिफेक्ट. बघा 2 मार्कासाठी आणि 1 मार्कासाठी फिलिंग द ब्लँक्स कुठल्या फॉर्ममध्ये असते ते परत एकदा सांगतो. राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्रँकेल डिफेक्ट, एक्सप्लेन द फ्रँकेल डिफेक्ट, और दुसरा प्रश्न असतो विच वन ऑफ द फॉलोइंग आयोनिक कंपाऊंड शोज द फ्रँकेल डिफेक्ट. अशा पद्धतीने त्याच्यावर प्रश्न असतात. मग हा फ्रँकेल डिफेक्ट जो असतो तो फ्रँकेल डिफेक्ट का तयार होतो? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? कॉन्सिक्वेन्स ऑफ द फ्रँकेल डिफेक्ट त्याला म्हटलं तर कॉन्सिक्वेन्स किंवा त्याला रिझन्स पण शब्द वापरला जातो. मग ज्यास आपण म्हणतो रिझन्स ऑफ द फ्रँकेल डिफेक्ट, मग पहिला जे रिझन आहे तुमच्यासमोर येते बघा. द रिझन्स फॉर द फ्रँकेल डिफेक्ट इज दॅट द फ्रँकेल डिफेक्ट इज ऑकर्स इन द आयोनिक कंपाऊंड विथ लार्ज डिफरन्स बिटवीन द साईज ऑफ कटायन अँड अनायन. फ्रँकेल डिफेक्ट कोणामध्ये तयार झालेला आहे? आयोनिक कंपाऊंडमध्ये. आयोनिक कंपाऊंडचं उदाहरण कुठलं घेतलं? वी टेक द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द आयोनिक कंपाऊंड दॅट इज अ NaCl. In that there is a first Na is a positively charged species, that is a cation, and Cl is a negatively charged species, that is a anion. Cation is a smaller in size, anion is a larger in size. So that first reason to occurs the Frankel defect is the difference of the size between the cations and anions. मग त्यानंतर त्यांनी पुढे दिलेलं आहे बघा, आयन्स ऑफ द आयोनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव लो कोऑर्डिनेशन नंबर. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? कमी असतो. दे हॅव लो कोऑर्डिनेशन नंबर. इन जनरली द फ्रँकेल डिफेक्ट इट शोज द कोऑर्डिनेशन नंबर 6 और 8. कोऑर्डिनेशन नंबर किती दाखवतो? तो 6 किंवा 8 दाखवतो. परत एकदा सांगतो, द आयन्स ऑफ द आयोनिक कंपाऊंड्स मस्ट हॅविंग द लो कोऑर्डिनेशन नंबर. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो? लो असतो. पण आयन्स कोणाचे? आयोनिकचे. हा पहिला आणि दुसरा रिझन तुम्हाला सांगितलं मी फ्रँकेल डिफेक्ट ऑकर्स होण्याच्या मागे कारण. फ्रँकेल डिफेक्ट इज ऑकर्स बिकॉज ऑफ द difference between the size of cation and anion. And what are the next is that they shows the low coordination number. They shows the low coordination number.
आता फ्रँकेल डिफेक्ट अराईज झाला, मग त्या फ्रँकेल डिफेक्टचा परिणाम क्रिस्टल स्ट्रक्चरवर कसा होतोय. पुढचं पार्ट आपल्याला घ्यायचं आहे. व्हॉट इज द इफेक्ट ऑन द क्रिस्टल स्ट्रक्चर, म्हणून टायटल दिले बघा, इफेक्ट ऑफ फ्रँकेल डिफेक्ट ऑन क्रिस्टल स्ट्रक्चर. फ्रँकेल डिफेक्टचा क्रिस्टल स्ट्रक्चरवर काय परिणाम होतोय ते आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यातला पहिला शब्द त्यांनी दिला आहे, देर ॲज नो आयन्स आर मिसिंग, ॲज नो आयन्स आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटिस ॲज अ होल. बघा लक्ष द्या, आता वाक्य हे काय सांगतंय, ॲज नो आयन्स आर मिसिंग. आयन्स मिस नाही झालेले आहेत. NaCl मधला डायग्राममध्ये ज्यावेळेस आपण बघितलं तर डायग्राममधला तो आयन जो आहे कटायन लिव्ह इट्स ओन पोझिशन अँड गोज इन टू द इंटरस्टिशियल पोझिशन इन द गिवन क्रिस्टल स्ट्रक्चर. आयन्स मिस झाले नाही, आयनची संख्या कमी झालेली नाही, फक्त काय झालं आहे, आयन लिव्ह इट्स ओन पोझिशन, तो पोझिशन बदललेली आयनची. म्हणून ते वाक्य म्हटलं बघा, ॲज नो आयन्स आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटिस ॲज अ होल. मग आता आयन्सच बदलले नाही, म्हणून त्याची डेन्सिटी काय झाली, अनचेंज झाली, डेन्सिटी बदलली नाही. हे वाक्य समजून घ्या बरं का. इन फ्रँकेल डिफेक्ट cations is leave its own position but it goes into the interstitial position. So in Frankel defect the positively charged species, that is a cation, and negatively charged species, that is anion, having a number of ions are same, only the position are change or position are different, hence the word is on the front of that, as the no ions are missing from the crystal structure or crystal lattice as a whole, the density of the solid is unchanged. डेन्सिटी काय झाली त्याची, अनचेंज झाली. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट काय झाला, परिणाम काय झाला फ्रँकेल डिफेक्टचा ते सांगतोय बघा. द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकल इन न्यूट्रॅलिटी ॲज इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड इक्वल नंबर ऑफ अनायन्स आर प्रेझेंट. म्हणजेच काय झालं, फ्रँकेल डिफेक्ट अराईज झाल्यानंतर त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी चेंज झाली नाही. कसं काय सर, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजेच परत काय आलं, नंबर ऑफ कटायन्स अँड नंबर ऑफ अनायन्स. इन फ्रँकेल डिफेक्ट द नंबर ऑफ कटायन्स अँड नंबर ऑफ अनायन्स both are same, hence the word which is arise on the front of that, the crystal as a whole remains electrically neutral. मग इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे काय, ॲज द नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर इक्वल इन रेशो. म्हणून त्याची काय बदलली नाही, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बदलली नाही. वाक्य काय लक्षात आलं, म्हणून त्याची काय बदलली नाही, इलेक्ट्रिकली न्यूट्रॅलिटी इज नॉट चेंज. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द फ्रँकेल डिफेक्ट, हे महत्त्वाचं, याच्यावर फिलिंग द ब्लँक्स विचारले जाऊ शकते. द डिफेक्ट इज ऑकर्स इन आयोनिक क्रिस्टल, विच वन इज दॅट, ZnS, सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाईड अँड कॅल्शियम डायफ्लोराईड. कॅल्शियम डायफ्लोराईड असेल, सिल्वर क्लोराईड असेल, सिल्वर ब्रोमाइड असेल, ZnS असेल, हे सर्वच्या सर्व काय दाखवतात तुम्हाला, फ्रँकेल डिफेक्ट दाखवतात. काय दाखवतात ते, फ्रँकेल डिफेक्ट. मग आपण आल्यापासून आता काय काय बघितलं, फ्रँकेल डिफेक्ट म्हणजे काय, त्याच्यानंतर फ्रँकेल डिफेक्टची डायग्रॅम, त्याच्यानंतर फ्रँकेल डिफेक्ट का तयार होतो त्याचं रिझन बघितलं, त्याच्यानंतर फ्रँकेल डिफेक्ट तयार झाल्यानंतर त्या क्रिस्टल स्ट्रक्चरवर काय परिणाम होतो ते बघितलं, त्याच्यानंतर फ्रँकेल डिफेक्टचं एक्झाम्पल बघितलं. फ्रँकेल डिफेक्टचं आणि शॉर्टकी डिफेक्टचं एकमेकांच्या डिफरन्ससुद्धा विचारलं होतं. डिस्टिंग्विश बिटवीन द शॉर्टकी अँड फ्रँकेल डिफेक्ट, किंवा एक्सप्लेन द फ्रँकेल और शॉर्टकी डिफेक्ट, और फिलिंग द ब्लँक्सला सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाईड, सिल्वर क्लोराईड असेल, ZnS असेल, कॅल्शियम डायफ्लोराईड असेल, याच्यामधून कुठला आयोनिक क्रिस्टल हा फ्रँकेल डिफेक्ट दाखवतो, असाही प्रश्न विचारला होतो. मी फ्रँकेल डिफेक्टचा एक एक पॉईंट तुमच्यासमोर क्लिअर करत आलेलो होते. आता पुढचा जो डिफेक्ट आहे
तो बघायचा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. आता हा इम्प्युरिटी डिफेक्ट काय असतो ते समजून सांगतो आधी. बघा, कालच्या तासाला इन यस्टरडे लेक्चर I was told you that in your 12th science syllabus there are only and only point defect. तुमच्या ह्या 12वी सायन्समध्ये सॉलिड स्टेटमध्ये फक्त एकच डिफेक्ट दिलेला आहे, तो म्हणजे पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट. पण ह्या पॉईंट डिफेक्टचे प्रकार आपण बघितले 3. पहिला होता स्टॅचिओमेट्री डिफेक्ट, दुसरा होता इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा होता नॉन स्टॅचिओमेट्रिक डिफेक्ट. कालच्या तासाला आणि आता ह्या तासाचा हा पार्ट आपण कोण पाहिला की स्टॅचिओमेट्रिक डिफेक्ट बघितला. स्टॅचिओमेट्रिक डिफेक्टमध्ये आपण पहिला प्रकार कुठला बघितला होता? द फर्स्ट टाईप इज दॅट व्हॅकन्सी डिफेक्ट, सेकंड इज दॅट इंटरस्टिशियल डिफेक्ट, थर्ड वन इज दॅट शॉर्टकी डिफेक्ट आणि आत्ताच आपण काय संपवलं आहे? फ्रँकेल डिफेक्ट. मग लेट अस स्टार्ट द नेक्स्ट आर्टिकल और नेक्स्ट पॉईंट ऑफ द डिफेक्ट और टाईप ऑफ डिफेक्ट, that is the impurity defect. That is a impurity defect. आता impurity defect काय असतो ते समजून सांगतो. आता impurity काय म्हणतो आपण? impurity. आता लक्षात घ्या, साधं सिंपल एक्झाम्पल आहे. बऱ्याचदा जे काही आपण मंडईमधून किंवा किराणा माल आणतो त्याच्यामध्ये शेंगदाणे आपण जर घेतले तर शेंगदाण्यासारखाच एखादा पदार्थ त्याच्यामध्ये असतो, पण तो शेंगदाणा नसतो. बरोबर आहे? म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? त्याच्याच सारखा दिसणारा एक स्पेसिस त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय क्रिएट झालेलं आहे? डिफेक्ट तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे? डिफेक्ट. आता हा डिफेक्ट कशामुळे तयार झाला? इम्प्युरिटीमुळे तयार झाला. कशामुळे तयार झाला? इम्प्युरिटी. शेंगदाण्यासारखा दिसणारा पदार्थ त्याच्यामध्ये ते शॉपकीपर असतील ते ॲड करत असतील, म्हणजेच काय झाला? तो इम्प्युरिटी डिफेक्ट झाला. आता हा इम्प्युरिटी डिफेक्ट कसा तयार होतो ते समजून सांगतो. आता इम्प्युरिटी डिफेक्ट, तर इम्प्युरिटी डिफेक्ट काय आहे? तर इम्प्युरिटी डिफेक्ट अरायझेस. कसा अराईज होतो? तो ॲटममध्ये अराईज होतो. म्हणजे काय? ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर प्रेझेंट इन अ क्रिस्टल लॅटिस. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर प्रेझेंट इन क्रिस्टल लॅटिस. म्हणजे सो वी हॅव डिस्कस द impurity defect. Impurity defect is a defect arises by the atoms of different element in the crystal lattice. म्हणजे काय सांगतोय? ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये किंवा क्रिस्टल लॅटिसमध्ये जर एकापेक्षा अनेक एलिमेंट असतील, एकापेक्षा अनेक म्हणजे 2, एकापेक्षा अनेक म्हणजे किती सांगतात? 2. तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काय तयार होतं आहे? डिफेक्ट तयार होतं. ॲटम्सच्या त्यांनी काय म्हटलं बघा, इम्प्युरिटी डिफेक्ट कसं तयार होतं? इम्प्युरिटी डिफेक्ट इज अरायझेस ड्यू टू द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस. म्हणजेच हा डिफेक्ट तयार होत असताना एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटला काय करतो? रिप्लेस करतो. काय करतो? तो रिप्लेस करतो. म्हणजेच त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काय तयार होतो? इम्प्युरिटी डिफेक्ट तयार होतो. त्या इम्प्युरिटी डिफेक्टची डेफिनेशन आपल्याला दिली बघा. द इम्प्युरिटी डिफेक्ट इज अरायझेस वेन द forgings of atoms, that is the atoms present, that is the atoms of different element present in that crystal lattice. म्हणजे डिफरंट एलिमेंट जर त्या क्रिस्टल लॅटिसमध्ये जर प्रेझेंट असतील तर त्या डिफेक्टला आपण म्हणू शकतो इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट आर हाऊ मेनी टाईप? द इम्प्युरिटी डिफेक्ट आर ऑफ द 2 टाईप. इम्प्युरिटी डिफेक्टचे किती प्रकार आहे? देर आर 2 टाईप ऑफ द इम्प्युरिटी डिफेक्ट. फर्स्ट इज दॅट सबस्टिट्यूशनल अँड इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा किती आहे? 2 प्रकार आहे. व्हॉट आर द टाईप ऑफ द इम्प्युरिटी डिफेक्ट? देर आर
two types of the impurity defect is that substitutional and another is that interstitial impurity defect. आता सबस्टिट्यूशनल म्हणजे काय ते समजून सांगतो. आता सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट काय असतं ते समजून सांगतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर एखादा डिफेक्ट ज्यावेळेस क्रिएट होतो, त्या डिफेक्ट क्रिएट होत असताना त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात, त्या ॲटम्समधले जे इलेमेंट्स असतात, एका इलेमेंटच्या बदल्यात दुसरा इलेमेंट इथे येऊन बसतो. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय ते समजून सांगतो आधी तुम्हाला. क्रिकेटची जी टीम असेल त्याच्यामध्ये जर एखादा प्लेयर इंजर्ड झाला तर काय केलं जातं? सबस्टिट्यूट केला जातो, म्हणजे रिप्लेसमेंट आपण त्याला थोडक्यात म्हणतो. मग ज्या इम्प्युरिटी डिफेक्ट होतो त्या इम्प्युरिटी डिफेक्टमधला पहिला प्रकार जो असतो सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्या सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये एक इलेमेंट्सच्या ऐवजी दुसरा एखादा इलेमेंट येऊन बसतो. म्हणजे एक इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटला काय करतो? सबस्टिट्यूट करतो. तुमच्या पेपर सेकंडमध्ये पण सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतात. मग सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट काय ते समजून सांगतो तुम्हाला. आता सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट काय असतं बघा. इन दिस डिफेक्ट atoms are found at lattice side. Atoms are found in the lattice side in place of the host atom. The regular atoms are displaced from their lattice side by impurity atom. म्हणजे एखादा होस्ट ॲटम आहे, त्या होस्ट ॲटममध्ये, ते होस्ट ॲटम कुठे आहे? क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये. त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये असणारे जे काही होस्ट ॲटम आहे त्याच्यातला एखादा ॲटम, रेग्युलर ॲटम, तो रेग्युलर ॲटम आपण काय केला आहे? डिस्प्लेस केलेला आहे. डिस्प्लेस केल्यानंतर त्याच्याऐवजी दुसरा एखादा तिथे सबस्टिट्यूट आला आणि त्याच्यापासून तो डिफेक्ट क्रिएट झाला, त्याला म्हटलं गेलं सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा हा डिफेक्ट कसा लक्षात ठेवायचा? डिफेक्ट कशापासून तयार झालेला आहे? त्या ॲटम्समध्ये दुसऱ्या इलेमेंटची काय झाली? तिथे सबस्टिट्यूशन झाली आणि सबस्टिट्यूशन झाल्यामुळे त्या क्रिस्टलमध्ये काय तयार झाली? इम्प्युरिटी तयार झाली आणि इम्प्युरिटी क्रिएट झाल्यामुळेच त्याच्यामुळे काय तयार झालं आहे? डिफेक्ट तयार झालेला आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हटलं त्याला? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता ही जी डेफिनेशन मी सांगितली तुम्हाला, ही डेफिनेशन अजून ती जी डायग्रॅम आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये क्लिअर होतं. आता त्याचं आपण जे डायग्राम्स पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिले शब्द दिले मेटल्स ॲलॉय. ॲलॉय म्हणजे काय? ॲलॉय म्हणजे इट इज अ मिक्सचर ऑफ मेटल अँड नॉन मेटल. मग मेटल्स ॲलॉय त्यांनी म्हटलेलं आहे, पण प्रामुख्याने आपण त्याच्यामध्ये इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more मेटल असं म्हणू शकतो. मग याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलं त्यांनी ब्रास हा ॲलॉय. कोणाचा ॲलॉय आहे तो? दोन याचा आहे, कॉपर आणि झिंक हे इलिमेंट झाले. कॉपर आणि झिंक हे इलिमेंट झाले, हे डी ब्लॉक इलिमेंटमधले इलिमेंट्स आहेत, म्हणून त्यांना म्हटलं तर ट्रान्झिशन इलिमेंट. काय म्हटलं तर त्यांना? ट्रान्झिशन इलिमेंट. किंवा त्यांना म्हटलं तर त्यांना आपण अजून एक शब्द म्हटला जातो डी ब्लॉक इलिमेंट म्हटलं तर. काय म्हटलं तर त्यांना? डी ब्लॉक इलिमेंट किंवा त्यांना म्हटलं जाईल ट्रान्झिशन इलिमेंट्स असं म्हटलं गेलं आहे, किंवा 3D सिरीज इलिमेंट म्हटलं जातं. काय म्हटलं तर? 3D सिरीज इलिमेंट. 3 प्रकारच्या सिरीज असतात ट्रान्झिशन इलिमेंटमध्ये. 3D सिरीज, त्याच्यानंतर 4D सिरीज, त्याच्यानंतर 5D सिरीज असते. ब्रास इज अन ॲलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. कशाचं उदाहरण असतं ते? ब्रास इज अ ॲलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. मग याच्यामध्ये जर बघितलं कॉपर आणि झिंक हे दोन आपण घेतले, त्याच्यापासून काय तयार झाला? ॲलॉय तयार झाला आहे. तो ॲलॉय कुठला आहे? ब्रास आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा, हू इज अ होस्ट? कॉपर इज अ होस्ट. कोण आहे होस्ट? कोण दिलं आहे त्यांनी? कॉपर. मग कॉपर ॲटम्स आर रिप्लेस बाय द इम्प्युरिटी ऑफ झिंक ॲटम. कॉपर ॲटम्स काय झालेला आहे? रिप्लेस झालेला आहे. आपण काय म्हटलं होतं मग? ॲलॉय. मग
ॲलॉय हा कोणाचा झालेला आहे? तो कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड झिंक. ह्याच्यामध्ये कॉपर हा काय झाला? होस्ट झालेला आहे, बरोबर आहे. मग ह्या कॉपर ॲटमला काय केलं आहे? कॉपर ॲटम आर रिप्लेस बाय, कॉपर ॲटमला काय केलं आहे? रिप्लेस बाय, कॉपर ॲटम आर रिप्लेस बाय द impurity of zinc atom, impurity of the zinc atom, and these zinc atoms occupy the regular site of the copper atoms. मग झिंक ॲटमने काय केलेलं आहे? जो कॉपर होता त्या कॉपरला रिप्लेस केलं आणि त्याची जागा घेतली. आता याच्यामध्ये जे तुमच्यासमोर जे डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये तुम्हाला कलर दिसत आहेत बघा, कलर. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तो ब्लॅक आणि दुसरा कुठला आहे? एक रेड कलर दिसते. आता पहिल्या याच्यामध्ये जर बघितलं तर 3 कॉपर आहेत आणि त्याच्या शेजारी कोण आहे? हा एक झिंक. 3 कॉपर आहे, हा कोण आहे? झिंक आहे. म्हणजे इथे सुद्धा ब्लॅकच्या अगोदर कोण होता? कॉपरच होता. पण त्या कॉपरला कोणी रिप्लेस केलं आहे? झिंकने रिप्लेस केलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये 3 कॉपर आणि 1 झिंक आहे. पुढचा जो रो आपण बघितला याच्यामध्ये पण बघा किती कॉपर आहेत? 1 2 3 आणि काय आहेत? झिंक आहे. पुढे कुठेही बघा ह्या रोमध्ये बघा याच्यामध्ये सुद्धा 3 कॉपर आणि 1 झिंक आहे. इथे कुठेही बघा 3 कॉपर आणि 1 झिंक आहे. म्हणजे डायग्राममध्ये बघितलं तर डायग्राममध्ये एका कॉपरला एक कॉपर कशाने रिप्लेस केलेला आहे? तर झिंक ॲटमने रिप्लेस केला आहे. वन ऑफ द कॉपर ॲटम इज रिप्लेस बाय द झिंक. म्हणजेच त्याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे? डिफेक्ट तयार झालेला आहे. आणि तो डिफेक्ट कोणामुळे झाला आहे? सबस्टिट्यूशनमुळे झालेला आहे. सबस्टिट्यूशनमुळे त्याच्यामध्ये जो डिफेक्ट तयार झाला त्याच्यामुळे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी थोड्या बदलल्या. म्हणजेच त्याच्यामध्ये इम्प्युरिटी क्रिएट झाली आणि इम्प्युरिटी क्रिएट झाल्यामुळे त्या डिफेक्टला आपण काय म्हणू शकतो? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट काय म्हटलं जातं त्याला? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. डायग्राममध्ये आपल्याला क्लिअर दिसते. म्हणजे तुम्हाला इथे सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट समजला. मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं होतं की ज्या डिफेक्टमध्ये सबस्टिट्यूट केले जातात, काय केलं जातात? सबस्टिट्यूट केलं जातं आणि त्याच्यापासून जो डिफेक्ट क्रिएट होतो त्याला म्हटलं तर सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. इट इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द ब्रास, that is a copper and zinc. These are the first point of the impurity defect. हा पहिला पार्ट झाला किंवा पहिला टाईप झाला इम्प्युरिटी डिफेक्टचा. दुसरा जो आहे त्याला म्हणजे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. दुसऱ्याला काय? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये फरक काय फक्त ते समजावून सांगतो. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट तो डिफेक्ट काय होतो? इंटरस्टिशियल. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल इंटरस्टिशियल म्हणजे काय? की 2 त्या जागा असते, स्पेस लॅटिसमधली जी जागा असते, क्रिस्टल स्ट्रक्चरमधले 2 स्पेअरच्या शेजारी जी जागा असते त्याला आपण काय म्हणतो? इंटरस्टिशियल पोझिशन असं म्हटलं जातं. आता हा जो शब्द लक्षात घ्या तुम्ही, हा शब्द बघा इम्प्युरिटीच्या अगोदर कुठला शब्द आहे विद्यार्थ्यांनो? इंटरस्टिशियल. इम्प्युरिटीच्या अगोदर इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. म्हणजेच काय झालेलं आहे की तो डिफेक्ट ऑकर होत असताना तो जो काही पॉईंट असेल किंवा तो ॲटम जो असेल तो ॲटम कुठे जात असेल? त्या इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसत असेल. कुठे जाऊन बसत असेल? त्याला इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसतो. आणि इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसल्यानंतर त्याच्यापासून जो डिफेक्ट तयार होतो त्याला काय म्हटलं गेलं? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हटलं गेलं त्याला? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा मग मी डिस्कस करतो. इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम्स, इम्प्युरिटी कोणाची? ॲटमची. कुठे आला तो? ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस. आला का शब्द? इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम्स गोज इन टू द इंटरस्टिशियल स्पेस ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे जो ॲटम आहे तो इम्प्युअर आहे, तो कुठे जाऊन बसणार आहे? इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसणार आहे. पण इंटरस्टिशियल पोझिशन कोणाची? क्रिस्टल स्ट्रक्चरची. क्रिस्टल स्ट्रक्चरची त्याला आपण म्हणू शकतो क्रिस्टल लॅटिस पण म्हणू शकतो. मग याचं एक उदाहरण जर आपण बघितलं तर एक उदाहरण म्हणजे कुठलं? त्याचं स्टील. एक उदाहरण कुठलं आहे? स्टील. तर ह्या स्टीलमध्ये एपी ॲटम्स काय करतो? ऑक्युपाय द नॉर्मल लॅटिस साईड. आता ही जी वरची डायग्राम आहे ही वरची डायग्राम, ह्या वरच्या डायग्राममध्ये सर्वच्या सर्व चारीच्या चारी काय असतील? कार्बन असतील.
पण याच्यामधली जी मधली पोझिशन आहे, जी आपण स्क्वेअर दिसते बघा, इथे स्क्वेअर दिसतोय, ह्या स्क्वेअरमध्ये कोण जाऊन बसेल? त्याच्यामध्ये ए पी ॲटम जाऊन बसेल. कोण जाऊन बसेल त्याच्यामध्ये? ए पी ॲटम जाऊन बसेल. म्हणजे हा इथे 4x4चे जे स्पियर दिसत आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा लेयर्स दिसत आहेत, ते लेयर कोणाचे असतील? आता कार्बनचे असतील. कोणाचे असतील? ते कार्बनचे असतील. याच्यामध्ये जर बघितलं हे उदाहरण, त्या उदाहरणामध्ये थोडक्यात एक परत एकदा समजावून सांगतो. या उदाहरणामध्ये ए पी ॲटम जो आहे, ए पी ॲटम हा ऑक्युपाय द नॉर्मल लॅटिस. ऑक्युपाय द नॉर्मल लॅटिस. मग तो नॉर्मल लॅटिस असताना त्याच्यामध्ये कोण जाऊन बसणार आहे? कार्बन ॲटम्स. कोण जाऊन बसणार आहे? कार्बन ॲटम्स. कुठे जाऊन बसणार आहे? इंटरस्टेशल पोझिशनमध्ये जाऊन बसणार आहे. म्हणजे वरच्या डायग्राममध्ये काय फरक येईल? फक्त पहिला ए पी, दुसरा ए पी, तिसरा ए पी, चौथा ए पी येईल. बरोबर आहे. म्हणजे 4x4चे काय येतील? ते जे स्पियर येतील, लेयर येतील, ते ए पीचे येतील. आणि त्याच्यामध्ये ही जी स्पेस असेल, त्या स्पेसमध्ये कोण जाऊन बसेल? कार्बन ॲटम जाऊन बसेल. आणि त्याच्यापासून जो डिफेक्ट तयार होईल, त्या डिफेक्टला काय म्हटलं गेलं आहे? इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हटलं गेलं त्याला? इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट. परत लक्षात घ्या. द इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट. इन इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट, atoms goes into the interstitial space in the crystal structure or in the lattice structure to obtain the defect. It is called as the interstitial impurity defect. What is the example of the interstitial impurity defect? That is a steel. In that steel, AP atom is a host. AP atom is a host. तो ए पी ॲटम हा होस्ट आहे. पण त्या होस्टमध्ये दोन एपींमध्ये जी काही स्पेस असते, त्या स्पेसला आपण इंटरस्टेशल स्पेस असं म्हणतो. त्या स्पेसमध्ये कोण जाऊन बसतोय? कार्बन ॲटम जाऊन बसतो. आणि त्याच्यापासून जो काही डिफेक्ट क्रिएट होतो, त्या डिफेक्टला आपण काय म्हणू शकतो? इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट. मग आज आपण आजच्या लेक्चरमध्ये जे पॉईंट कव्हर केले, ते पॉईंट कुठले कुठले होते? पहिला होता फ्रँकेल डिफेक्ट, जो स्टोचिओमेट्रिकचा शेवटचा टाईप आहे. आणि दुसरं आपण बघितलं इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि इम्प्युरिटी डिफेक्टचे आपण किती प्रकार बघितले? 2 प्रकार बघितले. पहिला प्रकार होता, फर्स्ट इज दॅट कॉल्ड ॲज अ सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. अँड सेकंड वन इट इज कॉल्ड ॲज अ इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट. मग ह्या डिफेक्टवर इम्प्युरिटी डिफेक्ट तुम्हाला समजलं असेल. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये काय सांगितलं होतं आपण? क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, क्रिस्टल लॅटिसमध्ये ॲटम्स ऑफ एलिमेंट्स आर डिस्प्लेस टू इच अदर. डिस्प्लेस टू इच अदर म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतोय की इम्प्युरिटी डिफेक्ट ज्यावेळेस कॅरी होतो, त्या इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये जे ॲटम्स असतात, ते ॲटम्स डिफरंट एलिमेंटचे असतात. आणि ते ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस. आता मी तुम्हाला ही डेफिनेशन परत इथे समजून सांगतो. बघा, इथे ॲटम्स आहेत. ॲटम्स आहेत कॉपर, झिंक. पण हे एलिमेंट सेम आहेत का? नाही. म्हणजे झिंक सेम नाही आणि कॉपर सेम नाही. म्हणजेच याच्यामध्ये या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये 2 डिफरंट ॲटम्स ऑफ एलिमेंट आहेत. म्हणून याच्यामध्ये हा डिफेक्ट जो असेल, तो डिफेक्ट असेल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि ह्या इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये त्या झिंकनी कॉपरला डिस्प्लेस केले. द झिंक इज डिस्प्लेस बाय द कॉपर, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ impurity defect, that is a substitutional impurity defect. And another we can say that brass, in that brass the Ap is present in that sphere in the interstitial position. In that interstitial position the carbon is goes. त्याच्यामध्ये कोण जाऊन बसलेलं आहे? तिथे त्याच्यामध्ये कार्बन जाऊन बसलेला आहे. कोण जाऊन बसलं? त्याच्यामध्ये कार्बन जाऊन बसलेला आहे त्या इंटरस्टेशल पोझिशनमध्ये. आणि जो काही डिफेक्ट तयार झालेला आहे, त्या डिफेक्टला आपण काय म्हणू शकतो? इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट. इथे आपण थांबूया. उद्याच्या तासाला आपल्याला जो थर्ड जो पार्ट आहे, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, त्या नॉन स्टोचिओ डिफेक्टमध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, त्याला एफ सेंटर किंवा व्ही सेंटर असंही म्हटलं जातं, ते उद्याच्या तासाला आपण डिस्कस करणार आहोत. परंतु आज जो काही पॉईंट मी शिकवला आहे, तो तुम्ही व्यवस्थित वाचा. त्याच्या नोट्स तुम्हाला पाठवल्या जातात. त्याच्यामध्ये काय अडचणी असेल तर तुम्ही ते विचारू शकतात. जे तुम्हाला डिफिकल्टीज असतात, त्या डिफिकल्टी एका कागदावर लिहून ठेवा. त्याच्यानंतर तेव्हा डिफिकल्टीज आम्हाला सेंड करा. आम्ही तुम्हाला त्याचे सोल्युशन काय डिफिकल्टीज असेल ते सॉल्व करून देऊ. पण आताच्या तासाला जो काही पॉईंट मी घेतला, तो
तो एकदा रीड करा. तुमच्याकडे घरी पुस्तकं पण आहे, नोट्स पण प्रोव्हाइड करतो आहेत आम्ही. जिथे अडचणी असतील ते एका साईडला लिहून ठेवा. आपण त्याच्या क्युरीज नंतर कॅरी करू. ठीक आहे, इथं थांबायचं मग आजच्या लेक्चरला.